विद्यार्थी मित्रांनो, कथा क्रमांक 2 गडी, लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले. गडी या कथेतील राहिलेला भाग आपण आता ह्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. गेल्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं की शेवटी बापू गुरुजींना झालेलं दुःख ते विचार करू लागतात की आपण आपलं संपूर्ण आयुष्य गावासाठी, गावच्या भल्यासाठी व्यतीत केलं, पण या लोकांना आपलं भलं कशात आहे हे देखील समजत नाही. आपलं प्रत्येक कार्य आपल्या गावासाठी उपयोगाचं असलं पाहिजे आहे, हे स्वप्न डोक्यात ठेवून आपल्या आयुष्यात गावासाठी व्यतीत केलेलं आहे. पण शेवटी आपल्या पदरी काय पडलं तर काहीच नाही. या विचाराने कासावीस झालेले गुरुजी निघून जातात गावापासून, गावातल्या लोकांपासून, अगदी स्वतःपासूनही दूर. कथेचा हा असा शेवट पाहून आपणही गलबलित होतो. हेच या कथेचे यश आहे. आता यानंतर कथेतील इतर पात्ररचना ह्या ठिकाणी लेखिकेने रंगवलेली आहे. त्यामध्ये गडी हे एक प्रतीक, समाज व्यवस्थेचे प्रतीक आहे आणि एक महत्त्वाचे पात्र म्हणून या कथेत येते. आता या कथेमध्ये गडी कशा पद्धतीने चित्रित केलेली आहे ते आपण पाहूया. या कथेमध्ये जिवंत माणसाच्या चित्रणाबरोबरच गडी हे एक पात्र म्हणून या ठिकाणी येते. गडी हे एक प्रतीक आहे. गावामध्ये जे जे घडते तसे तसे गडीमध्ये त्याचे स्थित्यंतर आपल्याला दिसून येते. कथेच्या प्रारंभी आपल्याला गडी उघडी पडल्याचे दिसते, पण ते कथेच्या शेवटचे दृश्य आहे. बापू गुरुजी आपल्या आठवणी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगतात, तेव्हा गडी वेगवेगळ्या रूपात त्या आठवणीसोबत आपल्यासमोर येते. बापू गुरुजी गावात शाळा उभी करतात, या गोष्टीचा गडीलाही अभिमान वाटतो. तो लेखिका गडी गावामध्ये शानने उभी होती. संपत्या मृत्यू पावतो, गडीलाही खूप दुःख होते. त्याही परिस्थितीमध्ये हिंमत बांधून उभ्या राहिलेल्या गुरुजींसोबत ती सुद्धा तग धरून उभी राहते. पण जसे जसे गुरुजी मनाने खचू लागतात तसे गडीचे रूपही पालटू लागते. एवढी भक्कम गडी, पण तीही त्याच परिस्थितीपुढे हात टेकते. पण जेव्हा गुरुजींच्याच मुलाचा मृत्यू होतो तेव्हा गडी पूर्ण झाकोळून जाते, चोहोबाजूनं पूर्णपणे खचते. गुरुजींची उदासीनता गडीलाही घेरून टाकते. दर पावसात ती अधिकच संपत जाते. तिच्याच अवतीभोवती तिच्याच आधाराने जगलेली माणसंच तिला संपवितात. गावात नवे वारे वाहू लागतात, पण हा नवा बदल गडीला रुचत नाही. ती अजून आपल्या जुन्याच रूपामध्ये अडकलेली असते. आता तर ती पुरती उघडी पडलेली असते. त्याच गडीच्या उघड्या जागेवर गावाला मिळालेल्या पुरस्काराचा कार्यक्रम होणार असतो. अशी ही गडी, गावाबद्दल ममत्व असणारी, गावच्या विकासाचा अभिमान बाळगणारी, गावातील घडणाऱ्या विघ्न संतोषी कारवायांमुळे खचलेली, नवा बदल न रुचल्यामुळे मुकाटपणे संपून जाणारी ही गडी गावातील सुव्यवस्थेचे प्रतीक आहे. ती व्यवस्था जशी ढासळत जाते तशी गडी ही मौनात जाऊन संपून जाते. विद्यार्थ्यांनो, गडी हे पात्र अशा पद्धतीने लेखिका आपल्यासमोर जिवंत ह्या ठिकाणी रेखाटते. आता ह्यानंतर पात्र येते ते वान. नदी जीवनदायिनी. गावाची संस्कृती तिच्या काठाकाठानेच निर्माण होते, वाढते, रुजते. विद्यार्थ्यांनो, नदी आणि गाव हे एक अखंड वाहतं नातं असतं. गडी या कथेत देखील नदी हे एक पात्र बनून आपल्यासमोर येते. सातपुड्याच्या डोंगरात वसलेलं गाव आणि शेजारून वाहणारी नदी म्हणजे वान नदी. झुळझुळू वाहणारी ही नदी प्रत्येक वर्षी गावात समृद्धी घेऊन येते. गावाला ती कशाचीच वान पडू देत नाही, म्हणून तिचे नाव वान पडले असावे.
काळ्या लोण्यासारख्या मऊ मातीतून ही नदी दरवर्षी धान्याचा पूर आणते. अशी ही वान नदी गावाचं कौतुक अभिमानाने मिरवते. गावात कोणतीही गोष्ट चांगली घडली की तिचा ऊर अभिमानाने भरून येतो. बापू गुरुजींना गावासाठी शाळा काढण्याची प्रेरणा नदीनेच दिलेली असते. या नदीनंच लहानपणी तिच्यात पोयता पोयताच त्याले गावाच्या कळवळ्याचं वाण दिलं होतं. या वाक्यातून गुरुजी नदीच्या सोबतीनंच आपलं स्वप्न धुंडाळत होते, पूर्ण करीत होते असे लेखिका म्हणतात. गावची शाळा जसजशी वाढत होती तशी नदीही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येप्रमाणेच फुलत होती. तिला पूर येत होता, पण हळूहळू गावात स्थित्यंतरं घडू लागली. नवीन बदलाचे वारे वाहू लागले. हळूहळू नदीचा पूर वाढू लागला. गावाबद्दलचे तिचे ममत्व कमी होऊ लागले. शेवटी ती आपले पात्रच बदलते. भरभरून गावाला समृद्धी बहाल करणारी नदी आता कोरडी वाहू लागते. उन्हाळा जास्तच वाढू लागतो आणि गुरुजींच्या दूर जाणाऱ्या स्वप्नाप्रमाणे ती सुद्धा गावापासून दूर जाते. गावाच्या सुखदुःखात नेहमीच वाटेकरी असलेली नदी जशी नव्या बदलाबरोबर गावाच्या स्मरणात जाते, तशी नदी देखील गावापासून स्वतःला दूर नेते आणि अलिप्त होते. अशी ही नदी आपल्यापुढे मानवी रूपामध्ये लेखिका वाहती करते. आता यानंतरचे पात्र आहे या कथेतील ते म्हणजे वड. वड हे देखील संस्कृतीचंच एक प्रतीक. गावाच्या संस्कृतीची पाळंमुळं वडासारख्या वृक्षाशी घट्ट रुजलेली असतात. जणू ती नातं सांगतात. गावाच्या संस्कृतीशी गडी या कथेत वर्णन केलेले वड गावाबरोबर फुलतो, गावाबरोबर वाढतो आणि एक दिवस संपूनही जातो. बापू गुरुजी गावात शाळा काढतात. त्याबरोबरीने वडाच्या पारंब्या पुन्हा पुन्हा नव्याने फुलतात. पण जणू जसे गुरुजींचे स्वप्न कोलमडते तशा वडाच्या पारंब्याही ढासळू लागतात. रिकामी पोरटोरं त्याच्या पारंब्याशी लटकून खेळ खेळू लागतात. हळूहळू गावातील नवीन बदलाच्या वाऱ्याने वड उदास दिसू लागतो. वड स्वतःशीच दुःखाने कासावीस होतो, वाळू लागतो. गुरुजींच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नाप्रमाणेच एक दिवस तोही संपून जातो. विद्यार्थ्यांनो, यावरून अशी ही गडी, वान नदी आणि वडाचे झाड यांना देखील इतर जिवंत पात्राप्रमाणेच लेखिकेने तितकेच महत्त्वाचे स्थान या कथेमध्ये दिलेले दिसून येते. गावाच्या बऱ्या वाईट स्थित्यंतराबरोबर खचणारी, उदास होणारी आणि स्वतःत होणारे दुःख मुकाट सोसणारी ही प्रतीके मनामध्ये वाचकांच्या दीर्घकाळ रेंगाळत राहतात. आता यानंतर पुढे आपण पाहतोय कथेतील इतर कोणकोणते घटक या इथे महत्त्वाची भूमिका बजावतात. या कथेत ही जी पात्रं आहेत ही बापू गुरुजींना मदत करणारे पाटील आहेत. बिनबापाचं लेकरू संपत्या आणि स्वतःच्या संसाराबरोबर मनापासून प्रेम करणारी गुरुजींची पत्नी, बोर्डिंगमधील मुले या सगळ्यांनाच या कथेमध्ये या ठिकाणी महत्त्व दिलेले आहे. आणि कथेतील घटनांना देखील त्यामुळे गतिमानता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आता पुढे कथेची वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील हे पाहूयात. कथेची वैशिष्ट्ये पहिली आहे अस्सल वैदर्भी बोली. त्यानंतर सांगितलेलं आहे ही कथा रंजनपर नसून आपल्याला उपदेशपर बोध करते. गावाबद्दलचे प्रेम, शिक्षणाचे महत्त्व आणि कर्तव्य, बांधिलकी या कथेतून अधोरेखित होते. या कथेतून दिलेला संदेश प्रत्येक वेळेला आपण जे ठरवू ते होतेच असे नाही हे आपल्याला पटवून देतात. चांगली मूल्ये आणि त्या मूल्यांना होणारा विरोध हा सनातन संघर्ष ही कथा वाचताना आपल्या मनावर दीर्घकाळ रेंगाळत राहतो. आणि कथेच्या शेवटी बापू गुरुजींना झालेला अपेक्षाभंगाचे दुःख वाचकांनाही वेडावून टाकते. कथेमध्ये बापू गुरुजींची बदलती मनस्थिती, घटना काही वाक्यांमधून प्रभावी पद्धतीनं लेखिका आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्याचबरोबर आरोग्याचे महत्त्वही ही कथा आपल्याला सांगून जाते. लेखिका या कथेमधून काही संदेशही आपल्याला देत आहेत. तो संदेश पाहूया आपण.
लेखिकेने दिलेला संदेश. आपण जे काम करतो ते मनापासून प्रामाणिकपणे केले तर ती सुद्धा देशसेवाच ठरते. पुढे लेखिका म्हणते, आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण केवळ पोटासाठी न करता आपल्या गावासाठीही केला पाहिजे आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक केली पाहिजे. कोणतेही काम करत असताना विघ्नसंतोषी माणसाने अडसर निर्माण केला तर त्याकडे लक्ष न देता आपण आपले कर्तव्य करत राहावे. खचून जाऊ नये. आलेल्या प्रसंगामधून आपण मार्ग काढावा. आपण ही कथा अभ्यासली, तुम्हाला ही कथा समजली असेलच. ग्रामीण जीवनाचे चित्रण वर्णन अत्यंत चित्रदर्शी शैलीमध्ये लेखिका आपल्यासमोर करते आणि सुंदर वैदर्भीय शैलीमधून ही कथा आपल्या मनावर दीर्घकाळ प्रभाव गाजवते, यावर शंका नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेमधील कृती आपल्या कृतीच्या स्वतंत्र वहीमध्ये लिहायच्या आहेत. धन्यवाद.